कॉइन घेतलेले। इथे 5चे 10चे तसेच आपले 2चे 1चे असे कॉइन आहेत। हे पहा असे घेतलेले आहेत। फक्त एक साईज आपली असते ना ही आपली सेम घ्यायचे। काय काय कॉइन असतात 2चे 1चे मोठे असतात तर ते नाही घ्यायचे। एक लेवल अशी साईज आपण इथे कॉइनची घ्यायची आपल्याला। तर या पद्धतीने आपण हे सगळे कॉइन घेतलेले आहेत। ते कॉइन आपण सगळे एकत्र ठेवून घेऊया। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटली। आणि या लक्ष्मीपूजनला आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेला नक्की माळ आपल्या लक्ष्मीला तयार करून घाला। आता नवरात्र चालू आहे तर तुम्ही देवीलाही माळ तयार करून घालू शकता या पद्धतीने। या पद्धतीने आपण कॉइन एकत्र करून घेतले। तर सिंपल आहे असं, त्याला काही याच्यात जास्त असं ऍड करायचं नाही। इथे घेतलेले आपण 5चे 2चे 10चे 20चे असे कॉइन आहेत। तर हे घ्यायचे आपल्याला। इथे हे 20चे कॉइन आहे। तर इथे आपण मधल्या लाईनसाठी आपण 20चा कॉइन वापरला आहे। आणि मग या साईडने आपण छोटे छोटे 5चे कॉइन आहेत ना तर ते लावून घ्यायचे। मध्ये हा 20चा कॉइन मोठा होतोय तर आपण मध्ये 10चा कॉइन ठेवून पाहूया। एक संघ असा गोळ तयार झाला पाहिजे। हे पहा तो कॉइन थोडासा मोठा होत होता या पद्धतीने। आता काय करायचं आपण इथे आपण घेतलेले मोठी चिकटपट्टी घेतलेले चिकट टेप। आता या पद्धतीचे एक छोटे लागणार आहे एक मोठी। जर मोठी नसेल छोटे असेल तरीही चालणार आहे। याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला याला चिटकवून घ्यायचे। आता याचे भाग आपल्याला काढून घ्यायचे। जास्त मोठं काढून घ्यायचं नाही। पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडला आपल्याला चिकटपट्टी लावून घ्यायची। या पद्धतीने आपण हे बंद करून घेतलं। आता काय करायचं जी शिल्लक राहिलेली चिकट टेप आहे ना तर ते आपण हे काढून घ्यायची। या पद्धतीने हे राऊंड तयार झालं आपलं। आता हे हलणार पण नाही। आता या पद्धतीने आपल्याला कॉइन घ्यायचे। राऊंड आपण ठेवून घेतला मध्ये व्यवस्थित अशा प्रकारे। व्यवस्थित आपल्याला
लाईनीने लावून घ्यायचे. या पद्धतीने आपण तयार करून घेतले. हे पहा, आता याच्यावरती आपल्याला जी छोटी चिकट टेप आहे ना आपण घेतलेली, तर तिचा एक भाग आपल्याला व्यवस्थित असं या पद्धतीने आपण चिकट पट्टीने आपल्याला काढून घ्यायचे. साईज घ्यायची आपण लावून आणि मग आपल्याला हे कट करायचं. व्यवस्थित असं आपल्याला बेसिक पैशाला आहे ना जॉईंट करून घ्यायचं चिकट टेपने. व्यवस्थित आपण इकडे पूर्णपणे आपण चिकट टेपने पॅक करून घेतलेलं आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरी साईड पुन्हा चिकट पट्टीचं आपण माप घ्यायचं. आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. इथून पूर्णपणे येणं आपल्याला आपल्याला फिरवून घ्यायचं. एखादा कॉइन आपला व्यवस्थित नसेल बसला तिथे आपण पहिलं व्यवस्थित असं कॉइन आपल्याला चिपकवून नाही घ्यायचं. हलकं दाबायचं पण नाही तिथे, कारण आपल्याला तिथे कॉइन व्यवस्थित बसवायचा आहे. या पद्धतीने मग आपली तयार होते. मस्त अशी इझिली आपल्याला उचलता येते. कॉइन नंतर आपण व्यवस्थित लावून घेतल्यानंतरही याच्यावरती असं आपल्याला छान असं हाताने प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून आहे ना कॉइन नंतर पडले नाही पाहिजे त्याच्यावरून. 1 रुपया आपला याच्यासाठी असं करून घ्यायचं. हे पहा, खूप सुंदर दिसते. मग इथे आपल्याला थोडं भाग आपण इथे शिल्लक ठेवून दिले, तर इथे आपल्याला दोरा घ्यायचा आहे. मी या पद्धतीने 2 तुकडे असे दोऱ्याचे करून घेतलेले. तर आता काय करायचं, थोडी आपण चिकटपट्टी आहे ना एक्स्ट्राची समोर सोडली आहे, त्याला आपण हे घ्यायचं आणि नंतर मग वरून आपण ते एक छोटासा तुकडा चिकटपट्टीचा लावून द्यायचा. त्याला आपण दोन्ही साईडला असं शिल्लक ठेवून आपण दोऱ्यानं
चिकटपट्टी जवळ त्याच्यावरती ठेवून घ्यायचं। असे छोटे छोटे भाग घ्यायचे आणि मग आपल्याला बंद करून घ्यायचं। चिकटपट्टीचे छोटे छोटे तुकडे लावून घ्यायचे आपल्याला इथे, जेणेकरून आपण ज्या वेळेला देवीच्या गळ्यामध्ये पैशाची माळ आपण घालू त्यावेळेला दोरा आपला बाहेर निघून नाही यायला पाहिजे, यासाठी आपण इथे पुन्हा चिकटपट्टी लावून घेतलेली। आता पण ही जी चिकटपट्टी लावलेली साईड आहे ती पाठीमागे राहिली आणि आपण उलट करून घेतलेली आहे। तर ह्याच्यावरती आपल्याला इथे थोडीशी कुंकवाने आपल्याला हळदीचं पाणी द्यायचं। कुंकू सुकं वापरलं तरी चालणार आहे इथे नंतर। आता पहिलं आपण इथे पहिले पहिला वाहणार आता मला मावीला इथे सुके पिंजर घेतलेले मी, कुंकू आहे ना आपलं सुकं वापरले। हळद आपण ओळी करून वापरली की नाही तर कुंकू आपण असं सुकं बोटाने लावून घ्यायचं। दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि आपण हळदी कुंकवाशिवाय कोणतंही कार्य आपलं पूर्ण करत नाही। किंवा देवीला वाहताना पहिला आपण हळदी कुंकू वाहतो, त्याप्रमाणे आपण देवी हळदी कुंकू पहिलं वाहायचं आणि नंतरच मग ही माळ आपल्या देवीला घालायची। आता ही माळ आपण आपल्या लक्ष्मी देवीला अर्पण करणार आहोत किंवा घालणार आहोत। किती सुंदर अशी माळ लक्ष्मी देवीला उठून दिसते। तर या पद्धतीने लक्ष्मी पूजनला नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिला तर खूप खूप धन्यवाद।